इस्रायल इराण युद्धात अमेरिकेची एंट्री, इराणच्या 3 आण्विक ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला, फोर्डो, नतान्ज आणि एस्फहानवर बॉम्बचा वर्षाव, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. मध्य आशियात आता शांती पर्वाची सुरुवात, इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, इराणनं युद्ध थांबवावं, पुन्हा हल्ले करू नयेत, अन्यथा सोडणार नाही, ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणलाही प्रतिहल्ल्यासाठी सज्ज, सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू, इराणचा इशारा. अमेरिकेत सैन्य नागरिक निशाण्यावर, तर येमेनमधील हुती बंडखोरांचाही अमेरिकेला हल्ल्याचा इशारा. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी लागू, शाळा महाविद्यालये बंद, तर डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवरील हल्ल्याचा निर्णय इतिहास बदलेल, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंची प्रतिक्रिया. बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान, अजित पवार, शरद पवार आणि भाजपच्या पॅनेलमध्ये तिरंगी लढत, बारामतीवर वर्चस्व राखण्यासाठी पवार काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला. राज्यात सध्या तरी ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता धुसरच, दैनिक पुढारीच्या मुलाखतीत छगन भुजबळांचा दावा, तर शरद पवार कधीच भाजपासोबत जाणारच नाहीत, भुजबळांनी मांडली रोखठोक भूमिका. हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक, मुंबईतील दादरमध्ये काळा बॅनर लावून सरकारचा निषेध, तिसऱ्या भाषेच्या धोरणाविरोधात मनसेनं थोपटले दंड. आजपासून पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई आणि उपनगरांनाही येलो अलर्ट जारी, 23 आणि 24 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात केवळ 20% क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती, पावसात खंड पडल्यानं खरीपाच्या पेरण्यांना विलंब, शेतकरी चिंतातूर. एक दिवसाच्या मुक्कामानंतर ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं आज पुण्यातून प्रस्थान, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवडला जाणार, तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरला विसावणार.